त्या परिस्थितीत आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ती स्वीकारताना आम्ही सर्वजण जीवानीशी आपल्या ताकदीने मागे आहोत. हा महाराष्ट्र, हा बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीने आपल्याला आपल्या मार्गदर्शनाखाली पुढे आणायचाच आहे. माझी एकच या ठिकाणी विनंती आहे, काही मागायचं जरी नसलं तरी मला एक गोष्ट काही सहकार्याने ठासून सांगितली की या भागामध्ये जसं 12 ज्योतिर्लिंगाचं हे स्थान आहे, श्रावण मास चालू आहे, तीर्थक्षेत्राचं फार मोठं काम सुरुवात पंकजाताईने केली. आता आपण शिखराकडे जातोय, मोठं काम या ठिकाणी आपण करतोय. त्याच्यासोबत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर वडीसाहेब अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे. या बीड जिल्ह्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं अल्पसंख्याकांचा विकास होणं पण आवश्यक आहे. आम्ही तसा प्रयत्न चालू केला आहे. दादांच्या नेतृत्वाखाली फार मोठी कामं झाली. या पुढच्या काळात तीही कामं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. परळी नगरीत या वैद्यनाथाच्या भूमीत आपण आलात, आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. पंकजाताई नाही, मी मनापासून आता बहिणीचे आभार मानू कसे, पण मंत्री म्हणून मानतो आणि आमदार म्हणून की आपण 650 कोटी रुपये या परळी वैद्यनाथाच्या नगरीला विकासासाठी दिले. आपले मनापासून आभार. या ठिकाणी सर्व सन्माननीय अधिकारी आले, जिल्हा प्रशासनाचे पण आणि पशुसंवर्धन विभागाचे पण, बांधकाम विभागाचे पण, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलेही मी स्वागत करतो, आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुतीच्या सरकारमध्ये, आता महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही 2-3 वर्षातच 3-4दा झालो. शपथ मंत्री म्हणून घेतली. पहिला 2.5 वर्ष, पुन्हा 1.5 वर्ष, एकदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून. मला कृषी मंत्र्याची संधी मिळाली, दादांनी दिली. दादांनी या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून पहिल्यांदा KYCचा विषय आपल्या बारामती ॲग्रोला कृषी मंत्री झाल्यानंतर मला पाठवलं. तिथं एक मोठं कृषी विभागाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि त्याच वेळेस मी परळीमध्ये कृषी महाविद्यालय, 3 वेगवेगळे महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजुरी केले. आता हा भाग कृषी आणि पशुधनाचा महाराष्ट्रात नाही, देशात लँडमार्क होणार आहे परळी वैद्यनाथाची नगरी. या कृषीशी संलग्न असणारे 3 महाविद्यालय, पशुधनाच्या संलग्न असणारे 3 महाविद्यालय आणि तेही राज्य दर्जाचे नाही, होताना राष्ट्रीय दर्जाचे नाही, तर दोन्हीही कृषी आणि पशुसंवर्धनचे ही महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहेत. हा पशुवैद्यकीय दवाखाना 103 एकरमध्ये होतो आहे आणि कृषी महाविद्यालय हे 100 एकराच्या जिरेवाडीच्या आणि इंदकवाडीच्या डोंगरावरती आपण त्या ठिकाणी करतो. एक बिल्डिंग पूर्ण झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नव्हता, जाताना आम्ही पायी गेलो, अनेक जण इथं असतील मंडळी माझ्यासोबत वरती जाताना. आता रस्ता झालाय, त्या डोंगरावरती काहीही नाही, पण कृषी महाविद्यालय उभं करून त्या ठिकाणी शेती होणार आहे, शेतीचे प्रयोग होणार आहेत. त्या डोंगरावरती आपण काळी माती नेऊन तिथं शेती करायचा जो निर्णय घेतला, तसाच या डोंगरावरती, म्हणजे बघा किती देवाची कृपा आहे की वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होता. खाली ते नेहरूवरीचं सगळी पर्वतरांगा आणि सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये कृषी विद्यालय या ठिकाणी होतं. आणि हे दोन्ही होत असताना ही भगवंताची इच्छा आहे की या ठिकाणी विकास होतोय. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा पहिला फायदा आपण आपल्या गावाला देतो. आणि तरी आपण तिला भाऊ आमदार असताना, तुम्ही मंत्री असताना, मी आमदार काय, तुम्ही आमदार काय, तुम्ही मंत्री काय, मी मंत्री काय, एक पाऊल पुढे एक पाऊल मागे, कधी हे पुढे कधी हे मागे. पण या भागाचा विकास, बीड जिल्ह्याचा विकास,
आज बघणाऱ्यांनी हे बघावं. बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कालही माननीय संजय शिरसाट आले, त्यांनी म्हणले की लगेच निगेटिव्ह न्यूज आली. अरे पॉझिटिव्ह न्यूज कधीतरी बीड जिल्ह्याची उभ्या महाराष्ट्राला आपण दाखवावं ही माझ्या माध्यमांना हात जोडून विनंती आहे. हा विकास होतोय, हा बीड जिल्ह्याचा विकास. आणि हा विकास होत असताना या महाविद्यालयात फक्त बीड जिल्ह्याचे नाही, महाराष्ट्रातले नाही, तर राष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी या ठिकाणी येतात. आणि हे येत असताना मला सांगा, आपल्या बाबतीत, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत अशा पद्धतीने जर बदनामी झाली तर इथं ॲडमिशन घेणं, इथं येणार, शिक्षण घेणार. अरे आज बीड जिल्ह्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला, संभाजीनगरला, नवी मुंबईला इथं गेले तर तिथं या बदनामीच्या कारणाने त्यांचे रेसिडेन्शियल, त्यांची राहायची व्यवस्थेला अडचणी आल्या. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढं मोठं समोर आव्हान असताना हा विकास या ठिकाणी वहिनीसाहेब, पंकजाताई आपण या ठिकाणी करताय. हा विकास कुणी कितीही काहीही जिल्ह्याच्या बाबतीत बोललं तरी हा सकारात्मक विकासाचं काम बीड जिल्ह्याला देशात अतिशय सकारात्मक करून दाखवील. हा या निमित्तानं मी शब्द देतो.